मी आहे पल्लवी आणि घरच्या पाककृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मसाला पनीरची रेसिपी. तर त्याआधी तुम्ही नवीन असा चॅनल होते, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. चला तर मग रेसिपी सुरुवात करूया. या ठिकाणी मी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये तेल टाकून ते छान गरम करून घ्यायचं आहे. त्यामध्ये जिरं आणि मोहरी टाकून घ्यायची आहे. या ठिकाणी मी 3 हिरव्या इलायची घेतलेल्या आहे आणि त्याचसोबतच 2 दोडा इलायची घ्यायची आहे. त्या पण गरम तेलामध्ये टाकून घ्यायचे आहे. या ठिकाणी मी 5 कांदे घेतले होते, ते उभ्या अशा कापून घ्यायचे आहे आपल्याला. ते पण तेलामध्ये टाकून द्यायचे आहे. आणि या ठिकाणी मी काजू आणि 4 ते 5 लसणाचा पाकळा घेतलेला आहे. टोमॅटो घ्यायचे आहे, ते उभे कापून घ्यायचे आहे आणि टोमॅटो या कांद्यामध्ये टाकून द्यायचे आहे. त्यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून एवढं मीठ टाकायचं आहे आणि ते छान असं मऊ होईपर्यंत तेलामध्ये होऊ द्यायचं आहे. या पद्धतीने आपला मसाला आपण करायचा. झाकण ठेवायचं आहे त्यावरती आणि झाकण ठेवून छान असा मसाला होऊ द्यायचा आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघत आहात आपले जे टोमॅटो आहे ते टोमॅटो छान असे फ्राय होत आहे. या ठिकाणी पनीर घ्यायचं आहे. पनीर स्लाइसमध्ये कट करून घ्यायचं आहे. मी अर्धा किलो पनीर घेतलं होतं. तुम्ही किती लोकांसाठी भाजी बनवत आहात त्यानुसार तुम्ही पनीरची क्वांटिटी कमी जास्त करू शकतात. मी अर्धा किलो घेतला आहे. 1 पाव पनीरमध्ये पण छान अशी भाजी बनवून जाते. तर या ठिकाणी पनीर घेतलेलं आहे. ते पनीर उभे असं कापून घ्यायचं आहे. कापल्यानंतर त्याला ऑइलमध्ये फ्राय करायचं आहे. फ्राय केल्यानंतर भाजीची टेस्ट खूप छान लागते आणि त्याच्यातला जो कच्चापणा असतो तो निघून जातो. या ठिकाणी बघत आहात आपला मसाला जो आहे तो बनवून तयार झालेला आहे आणि तो थंड झाल्यानंतरच त्याला मिक्सरमध्ये टाकायचा आहे. गरम मिक्सरमध्ये टाकल्यास मिक्सरचं जे झाकण असतं ते निघून येईल आणि मसाला जो आहे तो पूर्णपणे बाहेर निघून येईल. त्यामुळे थंड झाल्यानंतरच आपल्याला याला मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता पनीर अगदी छान असं फ्राय झालेला आहे आणि आपला जो मसाला आहे तो मसाला पण छान असं थंड झालेला आहे. त्याला मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे, दळून घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी मी मिक्सरमध्ये संपूर्ण मसाला दळून घेतलेला आहे. आणि या ठिकाणी पुन्हा मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे 2 टेबलस्पून आणि त्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं बटर तर ऑप्शनल आहे. तुमच्याकडे असल्यास तुम्ही टाकू शकता किंवा देशी तूप असतं ते पण तुम्ही घालू शकता. यामध्ये मसाला छान असा होऊ द्यायचा आहे तेलामध्ये आणि त्यामध्ये ते ऑइल सेपरेट झालं की समजू शकता तुम्ही की आपला मसाला फ्राय करून झालेला आहे. आणि या ठिकाणी मी घेतलेली धने पावडर 2 टेबलस्पून, अर्धा चमचा हळद आणि कश्मीरी लाल मिर्च घेतलेली आहे 2 चमचे, 4 चमचे लाल तिखट घेतलेलं आहे. मसाल्यांची क्वांटिटी तुम्ही तुमच्या हिशोबानुसार कमी जास्त करू शकता. तुम्हाला किती तिखट आवडतं खायला त्यानुसार तुम्ही मसाल्याची क्वांटिटी कमी जास्त करू शकता. सगळे मसाले आपल्याला मसाल्यामध्ये टाकून द्यायचे आहे. जे सुके मसाले आहे ते आपण हा जो मसाला फ्राय केलेला आहे त्यामध्ये टाकून द्यायचे आहे आणि ते पण छान असं होऊ द्यायचं आहे. मग छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर तेल ऑइल सेपरेट होईपर्यंत आपल्याला त्याला फ्राय करायचं आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता ऑइल अगदी छान असं सेपरेट झालेलं आहे. त्यामध्ये आपण जे फ्राय केलेले पनीर असते ते टाकून द्यायचे आहे. पनीर अगदी कडक होईपर्यंत त्याला फ्राय करायचं नाही आहे, थोडंसंच फ्राय करायचं आहे. वरतून त्याला कोटिंग येते, हाय फ्लेममध्ये फ्राय करायचे असं आपल्याला. आणि ते पण मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि मसाला संपूर्णपणे असा मिक्स करून घ्यायचा आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता संपूर्ण पनीर आपलं जे आहे ते मसाल्यामध्ये मिक्स झालेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला किती क्वांटिटी पाहिजे पाण्याची त्यानुसार तुम्ही टाकू शकता. तुम्हाला किती जास्त ग्रेव्ही पाहिजे, सुकी पाहिजे, ग्रेव्ही पाहिजे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण घेऊ शकता. मी 2 ग्लास या ठिकाणी पाणी टाकलेलं आहे कारण मी जास्त लोकांसाठी बनवली होती पनीरची भाजी, त्यामुळे ग्रेव्ही बनवायची होती मला, म्हणून मी 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकतात ग्रेव्ही छान अशी झालेली आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकतात आपलं मिठाची क्वांटिटी टेस्ट करून घ्यायची आहे आणि त्यानुसारच मीठ टाकायचं आहे. यामध्ये 1 टेबलस्पून मी मीठ टाकलेलं आहे कारण आपण जेव्हा टोमॅटो टाकला होता तर टोमॅटोमध्ये पण आपण मीठ टाकलं होतं 2 टेबलस्पून आणि आता टाकलेलं आहे 1 टेबलस्पून. टोटल 3 टेबलस्पून आपण यामध्ये मीठ टाकलेलं आहे.
मिठाची क्वांटिटी तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. आणि या ठिकाणी आपली जे मसाला पनीर आहे ती छान अशी बनवून तयार आहे. आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, मला सपोर्ट करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली, कोणत्या रेसिपीज तुम्हाला खायला आवडतील आणि बघायलाही आवडतील तेही तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगू शकतात. आणि तुमची रेसिपी कशी बनली ते पण तुम्ही मला सांगू शकता. सबस्क्राईब करून बेल आयकॉनला पण हिट करा.